श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, जी गोष्ट आपली कधीच नव्हती त्या गोष्टीचा जास्त विचार करायचा नाही. नशिबाने सापडलं होतं ते हरवलं म्हणून तिथल्या तिथंच विषय सोडून द्यायचा. माणूस किती मोठा आहे हे महत्त्वाचं नाही, माणसात माणुसकी किती आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. देव कधीच कोणाचे वाईट करत नाही, पण ज्याची त्याला कर्माची फळं दिल्याशिवाय राहत नाही. आयुष्यात काही जागा रिकाम्या राहिल्या तरी चालतील, पण चुकीच्या माणसाच्या सावलीला सुद्धा उभे राहू नका. नशीब तुमच्या हातात नसतं, पण निर्णय तुमच्या हातात असतो. नशीब तुमचा निर्णय घेऊ शकत नाही, पण तुमचा निर्णय तुमचं नशीब मात्र घडवू शकतो. तेच लोक तुमचं वाईट करतील ज्याचे तुम्ही चांगले केलंय. हेच एक कडू सत्य आहे. सहमत असाल तर होय म्हणून टाईप करा. आग लावणाऱ्यांना कुठे माहीत आहे, जर वाऱ्याने दिशा बदलली तर राख त्याची पण होणार आहे. नातं सुंदर असण्यापेक्षा पक्क असावं, जिथे हक्काने सुख आणि दुःख वाटता यावं. कोणाच्या सांगण्याने तुटणारं नसावं, विश्वासाने भरलेलं असावं. संकटकाळी धावून येणारं असावं, आनंदाच्या प्रसंगी शोभा वाढवणारं असावं आणि जीवाला जीव लावणारं असावं. नातं हे असं असावं, ज्या पायरीची मदत घेऊन आपण पुढची पायरी गाठली आहे त्या पायरीला कधीही विसरू नका, कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो. जर तुम्ही बरोबर आहात तर काही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका, फक्त शांत राहा. वेळ स्वतः उत्तर देईल. आपली संगत ही केवळ आपलीच नाही तर संपूर्ण कुटुंबाचे भविष्य आणि अस्तित्व ठरवते. आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच नवीन संदेशासोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व स्वप्न पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना.